नमस्कार, मी माधवी महाजन. प्रयत्न आणि प्रारब्ध हा विषय प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करणार आहे. प्रयत्न करावा की सगळं प्रारब्धावर सोडून द्यावं, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उभा राहतोच. माणूस प्रयत्न करतो, धडपड करतो, कष्ट करतो, पण काही वेळा अपेक्षित यश मिळत नाही आणि मनात मग प्रश्न निर्माण होतो, हे सगळं आधीच ठरलेलं आहे का? जर सर्व काही प्रारब्धानेच ठरत असेल तर प्रयत्नांचा उपयोग काय? आणि जर प्रयत्नानेच सर्व काही घडत असेल तर प्रारब्ध म्हणजे नेमकं आहे तरी काय? हा प्रश्न आजचा नाहीये बरं का. शतकानुशतक मानवाला पडलेला हा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाला समर्थ रामदास स्वामी अत्यंत सुंदर उत्तर देतात. समर्थ प्रयत्नवादाचा पुरस्कार करतात. ते स्पष्ट सांगतात, प्रयत्नाशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही. मुळात प्रयत्न आणि प्रारब्ध म्हणजे काय ते आधी आपण समजून घ्या. प्रारब्ध म्हणजे पूर्वकर्माचं फळ. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रारब्ध म्हणजे पूर्वी केलेल्या प्रयत्नांचंच फळ आहे. म्हणूनच प्रारब्ध काही आकाशातनं पडत नाही, त्यामागेही पूर्वी केलेले प्रयत्नच असतात. खरं तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जसं जन्म, काही परिस्थिती, काही घटना, हे प्रारब्धाचे भाग आहेत. म्हणजे अगदी प्राथमिक स्वरूपातलं उदाहरण घ्यायचं झालं तर पाऊस पडणं हे आपल्या हातात नाही, पण छत्री घेणं आपल्या हातात असतं. अजून एक उदाहरण जर बघायचं म्हटलं तर पत्ते खेळताना कोणते पत्ते मिळतील हे आपल्या हातात नसतं, ते प्रारब्धासारखं आहे. पण मिळालेल्या पत्त्यांचा डाव कसा खेळायचा, योग्य निर्णय कसे घ्यायचे, हे आपल्या प्रयत्न आणि बुद्धीवर अवलंबून असतं. म्हणजेच प्रारब्ध म्हणजे आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती, पण त्या परिस्थितीचा उपयोग करून जीवन घडवणं हा प्रयत्नाचा विषय. पत्ते कोणते मिळतील हे आपल्या हातात जरी नसलं तरी पण तो डाव कसा जिंकायचा हे आपल्या हातात असतं, हे नक्की. म्हणून प्रारब्धाला दोष देत बसण्यापेक्षा प्रयत्नांची कास धरणं अतिशय महत्वाचे. निष्क्रिय बनून दैवाला दोष देणं समर्थांना मान्यच नाही. मुळी खूप प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही तेव्हा अनेक जण दैवावर खापर फोडतात. नशिबात असेल तर होईल असा विचार त्यांच्या मनात दृढ व्हायला लागतो. पण ही भावना माणसाला कर्तृत्वहीन बनवते. समर्थांचा विचार मात्र यापेक्षा वेगळा आहे. ते सांगतात, निराश न होता सतत प्रयत्नशील राहा, आळसाला थारा देऊ नका. प्रयत्न हाच श्रेष्ठ मार्ग आहे आणि म्हणूनच यत्न तो देव जाणावा हे सांगून त्यांनी प्रयत्नालाच देव मानले. आता प्रयत्न म्हणजे काय ते आपण पाहूया. केवळ इच्छा धरणं म्हणजे प्रयत्न नाही, तर ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने, जिद्दीने आणि योग्य दिशेने केलेली कृती म्हणजे प्रयत्न. केवळ इच्छा करून यश मिळत नाही, त्या इच्छेला कृतीची जोड मिळाली की प्रयत्न जन्माला येतो. इच्छा हे बीज आहे, पण प्रयत्न हे त्याला वाढवणारं खतपाणी आहे. जसं तिळामध्ये तेल असतंच, पण ते काढण्यासाठी प्रयत्न करायला लागतात का? प्रयत्न करायला लागतात. तेल त्याशिवाय पाझरतच नाही. तसंच बीज जमिनीत पेरलं तरी त्याला पाणी, खत आणि जपणूक लागते, तेव्हाच त्याचं वृक्षात रूपांतर होतं. शिक्षण असो, व्यवसाय असो, प्रपंच असो किंवा परमार्थ असो, कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. दैवाची साथ मिळाली तर उत्तमच, पण दैवाला जागं करणारं सामर्थ्यही प्रयत्नातच असतं. निष्क्रिय व्यक्ती दैवाची वाट पाहत बसते, पण प्रयत्नशील व्यक्ती स्वतःचा मार्ग निर्माण करते. म्हणून दैव आणि प्रयत्न यांच्यात संघर्ष नाही, तर परस्पर पूरक संबंध आहे. दैव संधी देऊ शकतं, पण त्या संधीचं यशात रूपांतर करायचं असेल तर ते काम प्रयत्नच करतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. ही केवळ प्रेरणादायी ओवी नाहीये, तर
समर्थांच्या पूर्ण तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. एक लक्षात घ्या, दैव काही आकाशातनं पडलेलं नाही. मनुष्याच्या कष्टातून, चिकाटीतून आणि धैर्यातूनच दैव घडत असतं. प्रारब्ध हे दार ठोठवतं, पण प्रयत्न यशाचं दार उघडतो. प्रयत्नाशिवाय प्रारब्धही निष्प्रभ ठरतं. एखाद्या विद्यार्थ्याला चांगली बुद्धिमत्ता लाभली असेल, पण त्यांनी अभ्यासच केला नाही तर त्या बुद्धिमत्तेचा काही उपयोग आहे का? एखाद्या व्यक्तीला उत्तम संधी मिळाली, पण त्यांनी जर परिश्रमच घेतले नाहीत तर ती संधी त्याच्या हातची जाऊ शकते. आणि म्हणूनच प्रारब्ध संधी देऊ शकतं, पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. आता शेतकऱ्याला पाऊस पाडता येतो का? तर नाही, शेतकऱ्याला पाऊस पाडता येत नाही. पण जमीन नांगरणं, बी पेरणं, त्याची जपणूक करणं हे त्याच्या हातात असतं. यातून प्रारब्ध आणि प्रयत्न यांचं सुंदर संतुलन समजतं. समर्थांना निष्क्रियता अजिबात मान्य नाही. प्रारब्ध सांगून बसून राहणं हा अध्यात्माचा मार्ग नाही. जागरूक प्रयत्न करणं हाच समर्थांचा मार्ग आहे. प्रयत्न श्रेष्ठ की प्रारब्ध याविषयी योग वसिष्ठ मध्ये प्रभू रामचंद्र आणि वसिष्ठ मुनी यांच्यामध्ये जो संवाद आहे तो अतिशय महत्वाचा आहे. श्रीराम म्हणतात, एक जण संपत्तीत जन्माला येतो तर दुसरा दारिद्र्यात. त्यात त्याचा काय प्रयत्न? मग इथे प्रारब्ध श्रेष्ठ नाही का? याशिवाय श्रीरामांनी शेतीचं पण उदाहरण दिलंय बरं का. ते म्हणतात, योग्य वेळी जमीन नांगरली, पाऊसही योग्य पडला, पण 2 सरीमधल्या अंतरामुळे पिकं जळून गेली. मग इतके प्रयत्न करूनही नशिबात नव्हतं म्हणूनच असं घडलं असं म्हणायला लागेल ना. बघा, हे प्रश्न फक्त रामांचे नाही आहेत, ते आपल्याही मनात निर्माण होतात. पण यावर वसिष्ठ मुनींनी अतिशय सुंदर उत्तर दिले. ते काय सांगतात? निसर्गाचा भरोसा नाही हे माहिती असूनही जर विहिरी, तलाव, धरणं बांधली नाहीत तर ती चूक नाही का? म्हणजेच केवळ परिश्रम करून चालत नाही, अचूक प्रयत्न तेवढेच आवश्यक असतात. अगदी साधी एक गोष्ट बघा, आपल्याला जर पोट भरायचं असेल तर अन्न आपोआप तोंडात येत नाही. धान्य आणायला लागतं, स्वयंपाक करायला लागतो, वाढून घ्यायला लागतं, याशिवाय घास चावून गिळावा लागतो. इतके प्रयत्न केल्यावरच तृप्ती मिळते. इतकंच काय तर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर चालावंच लागतं. जो चालतो तोच मुक्कामी पोचतो, बरोबर ना? म्हणून प्रयत्नाशिवाय फलप्राप्ती होत नाही हे निश्चित. जर कालच्या कर्माचं फळ आज प्रारब्ध बनत असेल तर आजचे जागरूक प्रयत्न उद्याचं भाग्य घडवू शकतात. प्रत्येक कर्म फळ देतं. काही कर्मांचं फळ लगेच मिळतं, काहींचं उशिरा मिळतं, तर काहींचं अनेक वर्षांनी किंवा अनेक जन्मानंतरही मिळतं. म्हणून कर्म करताना सावध राहणं आवश्यक आहे. आणि यासाठीच अध्यात्मशास्त्र नेहमी उत्तम कर्म करण्यासाठी प्रवृत्त करत असतं. पूर्वकर्म आणि वर्तमान प्रयत्न यांच्यात सतत संघर्ष चालू असतो. पण जो मनुष्य उद्वेग रहित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नशील असतो त्याला निश्चित यश प्राप्त होतो. आजचा प्रामाणिक प्रयत्न हेच उद्याच्या उज्ज्वल प्रारब्धाचं बीज आहे. प्रारब्धाचा अर्थ हातपाय गाळून बसणं असा नाही. उलट प्रारब्धाची योग्य समज माणसाला वास्तववादी बनवते. जे बदलता येत नाही ते शांतपणे स्वीकारणं आणि जे बदलता येतं त्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करणं हीच प्रारब्ध आणि प्रयत्न यांची खरी सांगड आहे. प्रारब्ध मानावं पण प्रयत्न सोडू नये, कारण प्रारब्ध हे भूतकाळाचं फळ आहे आणि प्रयत्न हे भविष्याचं बीज आहे. समर्थ रामदास स्वामी प्रारब्ध मान्य करतात, पण निष्क्रियता त्यांना मान्य नाही. त्यांच्यामध्ये प्रयत्न आणि प्रारब्ध हे एकमेकांचे विरोधक नाहीयेत, तर प्रयत्नातूनच प्रारब्ध निर्माण होतं. म्हणूनच त्यांनी प्रयत्नाला श्रेष्ठत्व दिले. आजचा जागृत प्रयत्नच उद्याचं प्रारब्ध घडवत असतो. म्हणून भाग्याची वाट पाहत बसू नका, कारण
जागृत प्रयत्नांनीच भाग्य घडत असतं. आजचा प्रयत्नच उद्याचं प्रारब्ध घडवतो. हे लक्षात आलंय ना? मग आता अचूक प्रयत्न कधीच सोडू नका. पटलं असेल तर आपलं मत नक्कीच नोंदवा आणि हा अमूल्य विचार इतरांपर्यंत जरूर पोचवा. जय जय रघुवीर समर्थ.